तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने आज पाण्यासारखी जी समस्या निर्माण झाली आहे हे नगरपालिकेचे जे आयुक्त असतील ह्यांनी जातीने लक्ष द्यावा या उद्देशाने मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि तुम्ही बघत असाल गेले 3 आयुक्त मी स्वतः अनुभवलेले आहेत। 3 आयुक्तांच्या दालनामध्ये मीटिंग झालेली पाण्याच्या संदर्भात। प्रत्येक टायमाला असं सांगण्यात आलं की ह्याच्यानंतर असा प्रॉब्लेम होणार नाही असं सांगण्यात आलं, तरी पण या ठिकाणी 3 आयुक्त बदली होऊनसुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम होत आहेत। तुम्ही बघत असाल या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन शटडाऊन आणि टेक्निकल पाणी लिकेज असा हा विषय वारंवार या ठिकाणी घडतो आहे। तर मला वाटतं मी आता तेच शरद नाणेकर साहेबांना मी आज पत्र दिले की 10 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला मीटिंग लावून हा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आम्हाला आंदोलन करू। तुम्ही बघत असाल या ठिकाणी जे स्टॅम्पचे अधिकारी असतील, जे MIDCचे अधिकारी असतील या ठिकाणी येतात, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, आम्ही आता हे होऊ देणार नाही, तरी पण होतं आहे। तर मला वाटतं जे अधिकारी जे जबाबदार अधिकारी असतील ज्यांच्या देखरेखीमध्ये हे प्रॉब्लेम होतो आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। कारण नागरिकांच्या बरोबर तुम्ही खेळताय। आज तुम्ही विचार करा, पाण्यासारखी गोष्ट आज तुम्ही करू शकत नाही। आपण मीरा भाईंदरमध्ये फार मोठे मोठे आश्वासन देण्यात येतात, मोठे मोठे नेते या ठिकाणी येतात, आम्ही सूर्या डॅममध्ये एवढं पाणी आणलं तेवढं पाणी आणलं, मीरा भाईंदरमध्ये आता पाणीच पाणी होईल। तर मला वाटतं हे कुठेतरी दिसत नाही। मला वाटतं पाण्यासारखा प्रश्न हा गंभीर त्यांनी घ्यायला पाहिजे। पाण्यासारखा जर तुम्ही विषय सॉल्व करू शकत नसाल आणि इतर ठिकाणी तुम्ही मेट्रो, काँक्रीटचे रस्ते, मोठी मोठी गटारं, मोठे मोठे मॉल आणून काय फायदा नाही। लोकांना मॉल बिलची गरज नाही, लोकांना पाणीची गरज आहे। काही ठिकाणी तुम्ही बघत असाल 5 मिनटं पाणी येतं, काही ठिकाणी 10 मिनटं, काही 15 मिनटं। ही सावत्र भूमिका का? हा मोठा प्रश्न चिन्ह आमच्यासमोर आहे। महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे हा वाच्यता म्हणजे आज आम्ही त्याचं पोलखोल केलेलं आहे। मी सर्व नागरिकांना आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना, आमदार खासदारांना पत्र देणार आहे आज की आमची ही मोहीम आहे पाण्यासाठी, त्यासाठी तुम्ही एकत्र या, त्यासाठी तुम्ही लढा द्या, आमच्याबरोबर द्या, जेणेकरून नागरिकांना तुमची भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे। आमचा प्रामाणिक मत आहे। तुम्ही जोपर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत नागरिकांना ही संभ्रमात आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आमची जी मोहीम आहे त्याच्यामध्ये ते लोक सामील होतील आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी असतील, स्टॅम्पचे अधिकारी असतील, MIDCचे अधिकारी असतील, यांना जाब विचारण्याचं काम पण ते करतील। आज ते लोक आज सत्तेमध्ये आहेत। सत्तेमध्ये त्यांनी कुठल्या पण अधिकाऱ्याला बोलून ते जाब विचारू शकतात, कामं इमिजिएट करू शकतात। तर मला वाटतं ह्या गोष्टीच्यावर गांभीर्य घेऊन त्यांनी नागरिकांसाठी हा पाण्याचा प्रश्न तरी सोडवायला पाहिजे असं माझे प्रामाणिक मत आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी 10 दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व नाही केला, मीटिंग नाही घेतली तर महाराष्ट्र निर्माण सेना रोडवर उतरेल, हे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो।